तर हॅलो एव्हरीवन, नमस्ते सगळ्यांना आणि राधे राधे. तर इथे पहा, हा माझा फायनल व्लॉग ऑफ श्रीवर्धनचा जे आम्ही ट्रिप केली तिथला. आणि आधीचे पहिला आणि सेकंड व्लॉग तुम्ही जर नसेल पाहिला तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि इथे आम्ही सगळ्यांनी जसं की मागच्या व्लॉगमध्ये पहिला आम्ही रेडी वगैरे झालतो, कारण की आमचं आता लॉग आउट काय म्हणतात त्याला माहीत नाही, बट आता म्हणजे तो टाईम झाला होता आमचा की आम्ही त्या रूममधून बाहेर निघायचा. फॉर एक्झाम्पल आपण एका हॉटेलमध्ये गेल्यावर इन टाईम आणि आउट टाईम असतो, तर हा आमचा आउट टाईम होता. हां, कॉर्पोरेट लोक आम्ही, आमच्या डोक्यात एकच विचार असतो, लॉग आउट लॉग इन, लॉग आउट लॉग इन. तर इथे पाहत असाल ही सुंदरशी गोंडशी मनीवाव भेटली आणि आम्ही निघालो सगळ्यांना टाटा बाय बाय करून. आणि तसेच आमच्या या सुंदरशा प्रवासाचा आणि अनप्लॅन्ड जी ही ट्रिप होती, मी, माझे हजबंड, माझी छोटीशी चिमुताई, माझा दादा आणि वहिनी, आमची एकदम छान अशी ट्रिप झाली. आणि तुम्ही पाहत असाल जे जाताना मी रेडी होते टकाटक, टोटली अवतार चेंज झाला आहे. बिकॉज ट्रॅव्हलमध्ये आपण मोठी आपली केसं, मोठी तर नाहीच आहे माझी, पण जेवढी आहेत तेवढी देखील आवरता येत नाही. तर तशी माझी चिमुताई झोपून घेतली आणि आम्ही सकाळी 11:30च्या दरम्यान काहीतरी, नाही 10:30 मे बी त्या दरम्यान निघालो होतो. तर असा सुंदरसा व्ह्यू वगैरे होता. आणि इथे ना तुम्हाला एक नक्की जाणवेल, एकदम शांतता आहे इथे, कोणाचाही किटपीट किटकिट, जसं आपण जिथे राहतो तिथे ट्रॅव्हलिंग, नुसतं हॉर्न, ह्याचा त्याचा आवाज, त्या डे टू डे लाईफमध्ये ना पक्का बोर होऊन जातो. तर ना आय थिंक की सगळ्यांना ना आठवड्यातनं तर नाही जमणार, आय नो, ॲज अ मिडल क्लास फॅमिली म्हणा या फिर कॉर्पोरेट वर्कर्स म्हणा, तर तुम्हाला आठवड्यातनं नाही पण ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा तर ट्रिप करायची. तर आम्ही इथे थांबलो आणि दिवसाचं जे हे रस होता मला प्यायचा, बिकॉज खूप गरम होत होतं. भले ए सी लावून चालत होतं पण गरम होत होतं. आणि इथे तुम्ही पाहत असाल ना खूप जास्त गर्दी आहे. ॲक्च्युली ती गर्दी का होती, बिकॉज तिथे पूजा होती आणि हे दुकान जे उघडलं त्यांनी रसाचं, त्याचे आम्ही पहिले गिराईक होतो. आणि तसं माझा दादा इथे माझ्या बहिणीला झोका देत होता मस्करीमध्ये. तिथे एक त्यांनी हे छान केलं होतं की हा झोका वगैरे मस्तपैकी बनवला होता लहान मुलांना खेळायला वगैरे, विच इज सो अट्रॅक्टिव्ह. आणि तसंच आम्ही इथे त्यांचं पूजाच झाली आणि त्यांनी आम्हाला पण प्रसाद दिला. मग आमच्या चिमुताईला आम्ही पाठवलं पहिली बोनी करायला. तर मग मामाला म्हटलं मी, म्हणजे माझ्या भावाला, की तू घेऊन जा तिला आणि पहिला जे पण हे असेल ते चिमुताईच्या हाताने, म्हणजे त्यांचं उद्घाटन झालं. आणि लकी गोल की तिच्या हातातून त्यांची बोनी देखील झाली. तर असं त्यांनाही माहीत नव्हतं. आणि म्हणजे सडन आम्ही आलो आणि सगळेजण आम्हाला लाईक या बसा. आणि आम्ही टोटली शॉक, बिकॉज एवढी सगळी फॅमिली आम्हाला या का म्हणते. नंतर कळालं की आम्हीच पहिले गिराईक होतो म्हणून. पण ते खूप छान वाटलं तिथे. आणि इथे नंतर त्यांनीही ट्राय केलं, दादांनीही, की बसून बघायला कसं वाटतं. बिकॉज लहानपणीच्या या आठवणी आहेत ना, ह्या खूप इम्पॉर्टंट आणि मेमोरेबल असतात. तसंच देखील मी देखील बसून घेतलं चिमुताईला घेऊन. माझा अगोदर तो खूप खराब होता, बट मी बसून घेतलं. आणि मग माझ्या बहिणीने सांगितलं की दादाला झोका दे म्हणून. कारण की ना ऑनेस्टली सांगते, मी आणि माझा भाऊ, आम्ही बहीण भाऊ देखील आहोत. तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी लहान आहे. आमच्या दोघांमध्ये जे अंडरस्टँडिंग म्हणता येईल ना, तो माझ्यासाठी माझा भाऊ कमी, माझे वडील जास्त आहेत. तर एखादी मुलगी आपल्या वडिलांसमोर कशी राहते ना, ह्याची परफेक्ट एक्झाम्पल आहे मी. आणि तसंच आम्ही निघालो परत रस वगैरे पिऊन. आणि आम्हाला ॲक्च्युली ना तामिनी वगैरे पटकन क्रॉस करायचा होता, बिकॉज तामिनीवर वगैरे ऊन खूप लागतं. दुपारच्या वेळेस आम्ही निघत होतो, कारण की सकाळी निघायचं प्लॅन झाला होता ना अकॉर्डिंगली, मग दुपारी तसंच ट्राय केलं. तर होप तुम्हाला ना माझे मागचेही 2 ब्लॉग आवडले असेल, कारण की मलाही एवढं माहीत नाही की काय शूट करतात, कसं शूट करतात, काय बोलतात. दीज आर टोटली न्यू फॉर मी. आणि मी ट्राय करते अजून नीट व्लॉग एडिटिंग किंवा बोलायला, की जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला छान वाटेल. तर प्लीज ह्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. एनिथिंग इम्प्रूव्ह इट्स नीडेड. काही पण असेल तर तुम्ही बिनधास्त सांगू शकता. तर इथलं नेचर वगैरे पाहणं खूप छान. ॲक्च्युली ना आम्ही माकडं शोधत होतो, पण माकडं काही भेटली नाही. ही 2 माकडं भेटली गाडीवर जाणारी, सॉरी. तर असे
पाहत जात होतो. बिकॉज ना काल आम्ही केळी वगैरे घेतली होती आणि रात्रीचा वेळ आम्ही ट्रॅव्हल केलं, म्हणजे एकदम मॉर्निंगला ट्रॅव्हल केलं, त्याच्यामुळे कोणी माकडं दिसली नाही. आणि आता तर एकही दिसलं नाही. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलतो ना आमची सगळी फॅमिली, तेव्हा आम्हाला माकडं दिसली होती. तर आम्ही मी पण फुल प्लॅन करून आलते अंगूर वगैरे घेऊन. आणि ह्यावेळेस माझ्या वहिनीने सगळं छान प्लॅन करून आलती. बनानाज त्यांच्यासाठी, परत ॲपल, खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलती ती. पण अनफॉर्च्युनेटली ते काय आम्हाला दिसलेच नाही. तर हे एक पॉईंट मिस झाला. पण तुम्ही जेव्हाही तामिनी घाटावरून जाता ना तर पक्का मेक शुअर करा की तुम्हाला तिथे माकडे नक्की दिसतील. तामिनी घाट एंड होताना आणि श्रीवर्धन लागण्याच्या मध्ये तामिनी घाटावरही माकडे आहे. जर तुम्ही पाहत असाल तर नक्की जाऊन त्यांना काहीतरी खायला घेऊन जावा. भले तिथे भेटत असेल पण तेवढं भेटत नसेल मे बी. तर होप तुम्हाला माझे तिन्ही व्हिडिओ आवडले असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.